नमस्कार, इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे नागविलेच्या पानापासून बनवलेले तांबूल। तर इथे पहा, मी घराच्या बाजूला अशी मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी हा नागविलेच्या पानांचा वेल लावलेला आहे। इतर झाडे आहेत, लिंबाचं झाड आहे आणि त्याच्या शेजारीच हा पानांचा वेल आहे। तर तांबूल बनवण्यासाठी मी घरी लावलेल्या नागविलेच्या पानांचाच उपयोग केलेला आहे। भारतामध्ये जेवणानंतर विड्याचे पान सेवन करण्याला विशेष महत्त्व आहे आणि धार्मिक कार्यामध्ये सुद्धा विड्याचे पान आवश्यक असते। सणवाराच्या दिवशी भारतामध्ये आवर्जून पान सेवन करतात। विड्याच्या पानालाच तांबूल असे म्हणतात। तरी ते पहा, मी जी ती पानं घेतलेली आहेत, तर काही अगदी मोठी पाने आहेत आणि काही लहान साईजची पाने आहेत। पहा, ही अशी एकसारखी लहान साईजची पाने घेतलेली आहेत आणि 40 पानं मी घेतलेली आहे। 40 पानांचा हा तांबूल बनवलेला आहे। पहा किती हिरवीगार आणि ताजी अशी आहेत। तर आता आपणाला याचे देठ काढून घ्यायचे। मी चांगली स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। आता या पानाचे आपणाला देठ काढायचे आहेत। तर तांबूल बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू। 7 ते 8 चमचे बडीशेप, सुके खोबरे अर्धी वाटी, धना डाळ 2 चमचे, तीळ 1 चमचा, जेष्ठ पावडर 1 चमचा, गुलकंद 2 चमचे, बारीक सुपारी करून घेतलेली आहे 1 चमचा, खडीसाखर मोठी आहे, याची पावडर करून घ्यायची आहे आपणाला 1 चमचा। हे आसमान ताराच्या काड्या आहेत, चुना अर्धा चमचा, ओवा 7 ते 8, लवंग आणि जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, काश्मीरी सुगंध 1 चमचा आणि काथ पावडर 1 चमचा, एवढे साहित्य घेतलेले आहे। मी शाळेतून आले, मी 2 वाजता आले। काय बनवले माझं फेवरेट? तू पान नाही बनवलं ना? सगळ्यातलं फेवरेट आहे। नाही अगं, मी तांबूल बनवले, तांबूल खाण्यासाठी। हो का? तू पक्का बनवायची, मला लय आवडतं ते। बरं बरं, जावरून ये, दप्तर वगैरे ठेवून ये। हो आजी। तर हे सर्व पानं मी चांगली पुसून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतलेले आहेत। आता या सर्व पानांचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत। पहा, देठ काढायचे आपले जवळजवळ होत आलेले आहे। आता या पानांना आपण चुना लावून घ्यायचा आहे। तर पानाच्या मागच्या साईडला आपण चुना लावायचा आहे। चुना अगदी थोडासाच लावायचा आहे, जास्त लावायचा नाही, कारण जिभेची आग होऊ शकते, म्हणून चुना जास्त लावायचा नाही। असे सर्व पानांना आपण चुना लावून घ्यायचा आहे। विड्याच्या पानासोबत इतर पदार्थ एकत्र करून खलबत्त्यात कुटून बारीक केले जाते। त्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात। सर्दी, डोकेदुखी कमी करण्यासाठी विड्याच्या पानांचा खूप फायदा होतो आणि या पानामध्ये ब आणि क जीवनसत्व भरपूर असते। विड्याचे पान तिखट व कडवट असल्याने त्याचा उपयोग अन्नाचे पचन होण्यासाठी होतो। विड्याच्या पानामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने आणि पानामध्ये सुगंधी द्रव्य असल्याने मुखामधील दुर्गंधी कमी होते। प्राचीन काळापासून याच कारणासाठी जेवण झाल्यावर पान खाण्याची प्रथा आली असेल। आता आपले हे सर्व पानं चिरून झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण बडीशेप, सुके खोबरे, धना डाळ आणि तीळ असे काही मसाले आपण सुरुवातीला घालून थोडीशी याच्यावरती आपण पानं घालणार आहोत आणि मिक्सर चालू बंद असं करून जाडसर हे पूड करून घ्यायचे आहे। तर आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व पानं घातलेले आहेत आणि राहिलेले मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आता राहिलेले मसाले आपण याच्यामध्ये घालायचे आहेत। जेष्ठ पावडर, सुगंधी पावडर, काथ आणि आसमान ताराच्या काड्या, गुलकंद, हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगले जाडसर पूड करून घ्यायचे आहे। पहा,
अशा पद्धतीने मिक्सरवर जाडसर पूड करून घेतलेले आहे। आता तयार झालेला तांबूल आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। विड्याचे पान खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसे तोटेही आहेत। विड्याची हिरवी पाने चांगली असतात, पिवळी झालेली पाने घेऊ नये, नेहमी ताज्या पानांचा वापर करणे। आता खाण्यासाठी आपला हा तांबूल तयार झालेला आहे, एका बाउलमध्ये मी काढत आहे। पानामध्ये तंबाखू व सुपारी घालून खाऊ नये, कारण कॅन्सर होण्याची शक्यता असते। नियमित पान खात असाल तर कात, लवंग, चुना, बडीशेप एवढेच घालून खावे। तसे विड्याचे पानाचे खूप फायदे आहेत, पण रोज खाल्लं तर ठीक आहे, पण मर्यादित सेवन करावं। आपल्या भारतीय परंपरेत तर देवालाही पानांचा विडा करून वाहिला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो। प्रत्येक शुभकार्यात, सणावाराला विड्याच्या पानाला महत्त्व आहे। तसेच शुभ आणि प्रतीक व आयुर्वेदिक गुण असे फायदे आहेत। तर तुम्ही सुद्धा हा घरी तांबूल बनवा, खूप छान होतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।